जायच्या वेळेस तुम्ही नाही का अडथळा टाकतास नेहमीच. मी जाणार म्हणजे जाणार, मी नाही येणार. तिकडेच तर गावकडे नाही, आपण गावकडे असतो तर किती जण असते व्हिडिओ मध्ये. आज तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये कमी दिसत असत ना. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. नमस्कार. तर इकडे आज स्वराज जे आहे सकाळी झोपलेला आहे. गुड मॉर्निंग केलं असं त्यानं पण झोपलेला आहे. पण इकडं जे आहे कालपासून आमचं काही संपलेलं नाही आहे आणखी पण, की बा इकडं राधिकाचं म्हणणं तेच आहे. कालपासून नुसतं तेच चालू आहे. बरोबर आहे ना. तुम्ही हो पण नाही म्हणता, नाही पण म्हणता. माहेरी जायचं नाही म्हणजे नाही सध्या. का बरं? नाही जायचं. यांचा निर्णय चुकीचा आहे. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आता का प्रत्येक वेळेस जायचं लागते असं थोडे की नाही हो ढुंढायला. नाही जायचं. मी म्हणत नाही जायचं. नुसतं मायाचं धरून बसलं कालपासून. तुमच्या किती दिवस झाले आता? नाही जात ना. आता मागच्या पण कधी गेली होती? 2 महिने झाले ना. 2 महिने झालं म्हणजे जावळाच्या वेळेस गेलंच होतं. जावळाला 2 महिने झाले. तेव्हाच घेतो आपण जावळं कधी काढलं माहिती आहे का त्याची? फेब्रुवारी नाही एप्रिल मध्ये. मग एप्रिल ते मे आज किती आलं? 1 महिनाने झाला माहेरी जायचं. असं कसं? पहिलेच तर स्वराज लहान होता तेव्हा 3 महिने, आणि त्याच्यानंतर आता परत एप्रिल महिन्यात नाही जावळं काढायच्या वेळेस पण तेव्हा पण 8 दिवस गेले. आता जायचं. 1 महिना झाला नाही तर जात असते की उन्हाळा आहे, बाळाचं लहान आहे, थोडस तरी पाहायचं ना. ते गाडी पाठवणार आहे, मी काही बोलत नाही जाणार. मग 1 महिना बाकी आहे आणखी. नेमकी सुरुवात झाली ना आतापासून. काय धोंड्याचं महिना लागला काय? ऊन घेईन काही आहे का नाही? राहू दे, नाही जात ना. माहेरी जायचं नुसतं तेच असते. इकडे तू चालू झालं नाही तर आईचं म्हणणं आहे का? आई आणखी नाही म्हटलं कधी. मामी म्हणे मला ये म्हणून मामाला घालतो म्हणून धुण्याच्या महिन्यात. आईचा विषय वेगळा आहे, पण आता ठीक आहे. पण नेमकी आता कसं आहे माहिती आहे का? धोंड्याचा महिना आहे म्हणजे झालाच पाहिजे असं काही नाही. ऊन आहे, सर्व आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं पण आहे पेट्रोलचा विषय किती त्रास आहे. तर त्याच्यामुळेच सांगितलं की बा सध्या पेट्रोलचा पण प्रॉब्लेम आहे आणि जाचाही प्रॉब्लेम आहे. अशा असते कोणाला धोंड्याचा महिना साऱ्या पोरी येतात ना. 1 महिन्यात झाला ना. पण आता सुरुवात झाली. 1 महिना हो का 8 दिवस हो. महिन्यात कोणी आहे म्हणून आणखी 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस म्हणजे जास्त म्हटलं चालते. नेमके 2 दिवस झाले महिने अधिक महिना धोंड्याच्या महिन्याला सुरुवात झाली आणि इकडे चालू झालेला आहे मागं किरकी. मला जायचं. अरे काय आहे, 2 दिवस राहायचं आणि डबल आणखी फोन लावायचं. त्यापेक्षा एवढा उन्हाळा कमी होऊ द्यायचं. जून महिन्यात ऊन नसते एवढं. जून महिन्यात महिना मग धोंडा संपून जाते. मग नाही ना, धोंडा संपत नाही ना. मग तुम्हाला निमित्तच होते, कशाला जायचं आता? जून महिन्यातनी जास्त चांगलं आहे. आता उन्हाळ्याचं चांगलं आहे का एवढ्या उन्हाळ्यातनी? सोडल्याचं तिकडे वातावरण तसं. एक तर पूर्ण कसं त्याला वातावरण सूट झालं पाहिजे. लगेच आजारी पडते. त्याच्याचसाठी आहे सर्व. माहेरी तर जायचं काही प्रॉब्लेम नाही. तर स्वराजला त्रास नाही झाला पाहिजे म्हणूनच आहे ना. मग आता तुम्ही अशीच म्हणता नेहमी स्वराजला नाही स्वराज. तर इकडं आईचे स्वराजला झोके देणं चालू आहे. आणि बघा स्वराज जे आहे झोपलेला आहे, कारण त्याचा टाईमच तो आहे सकाळचा 7-8 वाजता. म्हणजे 1-2 तास मस्तपैकी बाहेर खेळायचं कोवड्या उन्हामध्ये आणि लगेच मग झोपे जायचं. नाश्ता पण केलेला आहे. पण आता कायच सांगावं हिला, स्वराज किती लहान आहे. काही सांगू नका, मी जाणार आहे म्हणजे जाणार. तुमचं नेहमीच आहे. माहेरी जायच्या वेळेस तुम्ही नाही का अडथळा टाकतास नेहमीच. मी जाणार म्हणजे जाणार, मी नाही येणार. तर थांबून जा. थांबून नाही जाणार. आताच 2 दिवस नाही म्हणजे नाही, सध्या तरी नाही. आता याच्या आधी नाही म्हटलं का? नाही म्हटलं, पण आता नाही का ऊन कमी झाली ना. एवढं का ऊन आहे का? मला समजते लहान बाळ आहे, पण तिथं का वनात राहणार आहे का मी? तिथचं वातावरण सुटच होणार आहे त्याला. पण सध्या तरी नाही. तरी नाही नाही जात ना. नाही जात. काय केलं नाश्त्याला? हे ढोकळे, इडली ढोकळा. ढोकळा आहे की इडली आहे? इडली ढोकळा. इडलीच्या पात्रात केले ढोकळे.
लवकर होतात ना. लवकर होतात पण ते वेगळं वाटते ना. मी याच्यामध्येच करतो. मला जमत नाही. ढोकळ्याचं वेज स्पेशल भांडं असते का? नाही ते याच्यामध्ये असतात ना, कुकरमध्ये लावले. हां. मी याच्यामध्ये केलं. तर इकडे काय इडली ढोकळे खाते. चल नाश्ता वगैरे करायचा आहे. सगळेजण येतात म्हटलं माहेरी लेकी, आणि तुम्ही म्हणता की नको जाऊ. तुमचं नेहमीच आहे. भेटी होत्या, सर्व होतं. जाऊ दे, या विषयावर जास्त बोलणार नाही मी. तुमच्या इच्छा. तुम्हाला जर पाठवायचं असेल ना, सर्वच्या भेटी वगैरे होतात, त्यामुळंच मला मी काही असे राहायला नाही चालली काय तिला. अरे पण नाही ऐकत जा ना, आता तेच ते गोष्ट होत आहे परत परत. जायला पाहिजे मला तर वाटतं. नाश्ता करायचा आहे, नंतर जायचं आहे मला पण कामावरती. मला तर बोला नाही वाटलं. नाराजी नसते. बरं तू सांग, 2 दिवस गेलं नाहीत का होतं सध्या? आता 1 महिना झाला, त्यानंतर पुढच्या वेळेस जाता येते असतो. 2 महिना म्हणजे आता ऊन कमी झाली ना, तेव्हा जावळच्या वेळेस गेलतो आपण. तेव्हा कार्यक्रम होता ना, निमित्तानेच कारण असते तेव्हाच जळतो ना आपण. आता ढोंडा नसता तर कशाला गेली असते. लाईन पण गेलेली आहे पाय, म्हणून म्हणून राहतो सध्या तर नको जाऊ. कसं तिकडे लाईनचा प्रश्न, आणखी लाईन जाते, हे होते, त्रास होते. ती आता कसं हात चालायला लागलेले आहे, कानावर जाते, नाकावर जाते, तोंडावर जातात, है ना. पकडे. आणि स्वरासाठी खूप छान कमेंट येत आहे, तुमचं मनापासून धन्यवाद करतो आम्ही. आणि खरंच तुम्ही पण आमचे व्हिडिओ रेग्युलरमध्ये पाहत आहे, व्हिडिओमध्ये कमेंट करत आहात, ते पण चांगलंच आहे. फुलके वाजवत लहान मुलाचं असतेच ते. आता काही जण म्हणतात की बा फुलके वाजवल्यात तर लहान मुलगा आजारी पडतो, पण तसं काही नाही. प्रत्येक मुलगा तुम्ही सांगा फुलक्या मारतो की नाही मारत? प्रत्येक मारतो. त्याचं ते आहे 6 महिन्यात, म्हणजे 2-3 महिन्यापासून का होईना, ते 2-3 वर्षापर्यंत चालूच राहतं फुलके वाजवणं, साहजिकच आहे. नाक ओढतो, असं मिचायला करतो. ते आता कसं आहे, आपण बोलतो ना, आपला आवाज निघतो, त्याला असं वाटते किंवा नेमके काय बोलतात, म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःहून. फुलके वाजवणं हे म्हणजे ते लिपसिंगच आहे, म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतायत, तेच एक असतं फुलके मारणं म्हणजे, आहे ना. पण मला नाही का आईचे फोन येत आहेत, कशा तू कधी येणार आहे, कधी येणार आहे म्हणून. पण त्यांनी जवळला फोन नाही केला ना. जवळ तेच तो विषय आहे. पण सध्या काय आहे, लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे, पेट्रोल नाही आहे गाड्यामध्ये टाकायला. कसं जाता येईल? कसं जाता येईल म्हणजे पेट्रोल आहे ना, भेटत नाही ना, पेट्रोल नसल्यामुळे जायचंच नाही सध्या. आपल्या इकडचेच बंद झाले ते वाशिम. हो ना, मग 2 दिवस झाले तेच चालू आहे ना अडचण. वाशिममध्ये तर खूप न्यूज गाजत आहे वाशिममधली, की अख्खा जी आहे रेल्वे कांदा लाईन लागलेली आहे, आणि प्रत्येक पेट्रोल पंपवर थांबा लागत आहे, गर्दीच गर्दी आहे. काय करणार आता? तर बाकीची तुमच्या इकडे अशी परिस्थिती आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्या इकडे चालू झालेली आहे. कारण जवळपास 2 दिवसात मी गाडीमध्ये पेट्रोल टाकलंच नाही आहे. 1 दिवस फक्त गावकडे जाऊन आलो, त्या दिवशी पण ते टाकलेलं होतं तेव्हा already. पॅक केली ना तुम्ही. आणखीन आता कसं आहे, 2 दिवसात पेट्रोलच नव्हतं, पण त्याच्यामुळे वांदेच चालू होतं सर्व. आता काय सर्व इकडं हे चालू आहे, सोन्याची महागाई, ह्याची सोनं तर खूपच दूर राहायला. पण याचा परिणाम शेतीवर परत आहे ना. शेतीवर किती भाजी जात आहे. शेतीसाठी आता नांगराचं किती मुश्किल होणार आहे, हो ना, म्हणजे किंवा वखरणे, पेरणे सर्वच होणार आहे. मग भाव वाढत. डिझेल पेट्रोलच नाही भेटलं. तेच तर. आणि त्यात ती स्वराज म्हणताय मामाच्या गावाला जायचं. जाऊ दे बापा, कोणाला आशा असते? नमस्कार. नमस्कार. कोणाला आशा असते जायची? 4 दिवस जातात बा मामाच्या घरी. काल तर मामाच्या घरी फोन आले बा. जमून नाही राहिलं. हो का? कोण? दुसऱ्या पोरीला एक बरं. मग काय तर एवढं थोडी असते काय अडचण. अर्जंट म्हणजे पहिला ढोंडा आहे. मग गेली. माझ्याकडून परमिशन नाही आहे सध्या जायची. 2 महिने झाले गेली. परमिशन नाही आहे सध्या जायची. का बरं? नाही नाही रे बा, जाऊ दे. हो तर मॅसेज करते मी. नाही जायचं, नाही जायचं. काय झालं, सध्या जायला लागते, एवढं अडचण असते का? मग जाता येत नंतर. नाही नाही, आपल्या स्वराजचं जे अन्नप्राशन करायचं आपल्याला. ते कोणाला करता येते मग? ते आताच कडू काय खाऊन राहिला? तू काय खाता बा? काहीच तर खात नाही तू आताच. हो बा, काहीच तर खात नंतर तिकडे नाही. गेलं असं चाललं असतं. काहीच खात नाही ना ते, काय फायदा आहे? नाही दुधाला ना, मग तिकडून आले केलं तर तिकडून आलं का? सर्वजण तोड चालले, काही बरेच जण राहिलेले. काही जण जात आहे, काही जण नाही जात आहे. नाही सगळं ठीक आहे.
पहिल्या वेळेस तर झालंच नंतर नाही गेलं झाले तर नाही पहिल्या पाहिजे. वेळेस आता तुम्ही काय म्हणसाल याला? बरेच जण सहमत आहे का नाही त्याच्याबद्दल पण मत सांगा तुमचं. सगळेजण सांगते पहिला धोंडा झालंच पाहिजे. तसं काही नाही. पहिला ढोडा जास्त लागतं ना. स्वराज तुला जायचं कर बा. हो जायचं. बरं तू चालले जा, स्वराजला राहू दे. हो रे बा, तू राहतं बा पप्पाच्या जवळ, आईजवळ राहतं बा तू. काय? तू राहतं आजीजवळ. शिदोरी हां तर बा. बाबूची शिदोरी माझ्याकडे आहे ना. 6 महिन्याचं झालं बघू आता. लाईटाकडे पाहायचं मोठं नाही हे आहे. त्याला उजेडातलं हरी तिथे त्याला नाही का बा पिल्लू. काल तर लयच रमला होता तू. हं. आत्याकडे गेलता तर. आता मस्त खेळव ना. हो. मस्त राहत होता, मस्त हसत होता. आपला परिवार लय मोठा आहे ना. हो तेच. मग तिकडेच तर गावकडे नाही, आपण गावकडे असतो तर किती जण असते व्हिडिओ मध्ये. आज लय आत्या आज तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये कमी दिसत असत ना, किंवा 2-3 जण, पण ऍक्च्युली घरात गावकडे जर गेलं ना तिकडं तर वेगळंच एवढे जण वातावरण. राहणार की कुणाकडे मोबाईल पकडा 5-5 मिनिटं प्रत्येकाकडे द्यावचं पण मोठं मुश्किल होणार आहे. कारण वेदांश आहे, देव श्लोक आहे, आहे. बाकीचे पण आहेत, वहिनी आहेत, बरेच जण आहेत. तसे व्हिडिओ चालूच राहतात आपले बरेच. मनू आहे, अधीर आहे. अधिरा दिदीचं तुम्हाला खूप दिवसाची वाट पाहत होती की अधिराला दाखवायचं होतं. सध्या तरी नाही, जेव्हा तिकडे गावकडेच गेलो आम्ही तेव्हा दिसणार आहे तुम्हाला. हो. आधीच्या घरी सांग अजून ते. अजून येत नाही 2 महिने. नको बा. याची धाव तेच आहे पाय. ओ बाई, बोलतो ना आपण त्याच्यामुळे त्याला वेगळंच केस वाटते. धरते ते. केस धरतं का? आधीच केस धरतात. केस धरा नाही बाबा. चालते असं आहे मित्रांनो, बरंच आहे आता. केस धरा नाही बा आजीचे.